Welcome back to Pratik Academy. In this video, we will discuss about angles and its types and pairs of angles in detail. Okay. So first, what is angle? Okay. Angle is a geometrical figure formed by two non-collinear rays having common starting point. Okay. दोन नैकरेषीय किरण ज्यांचा स्टार्टिंग पॉईंट किंवा आरंभ बिंदू सेम आहे अशा किरणांपासून काय तयार होतं, कोन तयार होतो. बघा, एक अँगल घेऊ आपण, एक रे घेऊया ए बी. सपोज दिस इज द रे ए बी. ह्याची डायरेक्शन ह्या बाजूला आहे. दुसरा एक रे घेतला रे बी सी. तर हे दोन रेज काय आहेत, नॉन कॉलिनियर नैकरेषीय अँड हॅव्हिंग वन कॉमन पॉईंट. देन दिस द फिगर फॉर्म्ड, ह्या फिगरला आपण काय म्हणतो, अँगल, किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो ह्याला कोन म्हणतो. तर ह्याचं नाव कसं लिहायचं, तर ह्याचं नाव लिहिण्याची पद्धत आहे कोन बी ए सी. जो सेंट्रल पॉईंट आहे तो मध्ये ठेवा, स्टार्टिंग फ्रॉम एनी वन साइड्स असं स्टार्ट करा, किंवा सिंपल अँगल ए बी सी. हियर अँगल बी ए सी. देन सिम्बॉल कसा, दिस सिम्बॉल इज फॉर अँगल. दिस सिम्बॉल इंडिकेट्स, ह्या सिम्बॉलचा अर्थ होतो की जॉमेट्रिकल फिगर काय अँगलची आहे, अँगल बी ए सी. हे झालं तीन अक्षरामध्ये नाव. ह्याच्याऐवजी तुम्ही काय लिहू शकता, इज इक्वल टू अँगल ए, जो सेंट्रल पॉईंट आहे त्याचा लिहू शकता. तर ह्याच्या रिलेटेड टर्म्स कुठल्या कुठल्या येतील, ह्या जे आहेत ए सी अँड ए बी आर कॉल्ड ॲज अ आर्म्स. आर्म्स ऑफ ट्रँगल, अँगल किंवा ह्याला म्हणायचं भुजा. अँड धिस कॉमन पॉईंट इज कॉल्ड एज अ व्हर्टेक्स. मराठीमध्ये ह्याला म्हणायचं शिरोबिंदू. ओके, इट्स कॉल्ड एज अ व्हर्टेक्स और शिरोबिंदू मराठीमध्ये. ओके, नाउ लेट्स सी व्हॉट आर द टाइप्स ऑफ अँगल्स. टाइप्स ऑफ अँगल्स, types of angles. So first is acute angle. Okay, acute angle means ज्याचं माप किती आहे, लेस दॅन 90 डिग्री, इज कॉल्ड एज acute angle. समजा आपण एक ट्रायंगल अँगल काढला, ए बी सी. बीचं माप जे आहे ते 90 डिग्रीपेक्षा कमी आहे, सो इट इज कॉल्ड एज अ ॲक्यूट अँगल ट्रँगल, अँगल. देन सेकंड वन टाइप इज राईट अँगल. राईट अँगल मीन्स हुज मेजर इज 90 डिग्री. ज्या कोणाचं माप किती असतं, 90 डिग्री आहे, तर आपण म्हणतो right angle triangle. Here triangle ABC is right angle. ठीक है. Next one is obtuse angle. त्यामध्ये मेजरमेंट आहे is greater than 90 degree. So it is greater than 90 degree. A B C. This angle is greater than 90 degree. So these are the types of angle. Next we will see pairs of angle. Okay, pairs of angles. Okay, pairs of angles we will see. Just 1 minute. First word, what is mean by pair? पेअरचा अर्थ होतो मराठीमध्ये जोडी.
आणि जोडी किती जणांची असते? 2 जोडी असते. 3ची असेल तर आपण त्याला जोडी म्हणत नाही. सो इट इज ऑफ 2. देर आर 2 angles here always. So in first pair is adjacent angle. So adjacent angle, adjacent angle or angles in adjacent angles किंवा लगतचे कोण आपण मराठीमध्ये म्हणतो लगतचे कोण. तर हे कोण म्हणजे काय? सपोज this is the first angle ABC. Okay, this is the angle ABC, and if I draw next one ray D, then here in both angle ABC मध्ये आणि angle CBD मध्ये ही जी साइड आहे ती काय कॉमन साइड आहे. सो angles in which a pair in which one side is common is called as a adjacent angles. ज्यात जोडीमध्ये एक बाजू काय असते कॉमन असते, then angles are called as a adjacent angles. Second is a complementary angles. Angles in complementary pairs. So we require 2 angles. Suppose this is the angle ABC, and we will take another angle PQR. आता ह्या पेअर मध्ये if measure of angle ABC plus measure of angle PQR is equal to 90 degree, दोघांची बेरीज जर 90 डिग्री असेल then this is called as a complementary angles. मराठीमध्ये ह्याला म्हणतो आपण कोटी कोण असे आपण त्याला म्हणतो. This is the second pair. Next pair important is supplementary pair. Supplementary pair मग त्याला आपण म्हणतो पूरक कोण. पूरक कोण असंही त्याला म्हणतो. तर कधी होतील पूरक कोण? सपोज दिस इज वन अँगल PQR and another one angle is here, suppose again ABC, and if measure of angle PQR plus measure of angle ABC is equal to 180 degree, बेरीज किती असेल 180 डिग्री असेल, then these two angles are said to be in supplementary angles. त्याला आपण काय म्हणतो supplementary angles किंवा पूरक कोण असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. The next one is angles in linear pair. Angles in linear pair त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण. आता रेषीय जोडीतील कोण मध्ये काय असेल, सपोज दिस इज द अँगल PQR आणि ह्याचा एक्झॅक्ट अपोजिट रे आपण काढला सपोज S. आता इथं काय होईल, देर आर 2 angles आर फॉर्म्ड, दिस वन अँगल अँड दिस वन अँगल.
So the angles in which a side is common, one side is common, and one side form opposite ray, or line, then this is called as a angle in linear pair. एक कॉमन पाहिजे आणि दो रिमेनिंग साइड कशा पाहिजेत, एका लाईनवरती पाहिजे, तर त्याला म्हणायचं रेषी जोडीतील कोन. अँड इट इज अँड linear pairs, angles in linear pairs are always supplementary, okay. This is the fourth. Then next and last one is here opposite angles. The angle formed by opposite rays. So this is the one ray, okay, this is the one ray here. हा रे घेतला ओ ए, हा रे घेतला तर ह्याचा ऑपोजिट रे येईल ओ बी. ओ सी रे घेतला तर त्याचा येईल ओ डी. तर ह्या ऑपोजिट रेच्या आर्म्स पकडून म्हणजे ओ ए ओ डी, हिअर अँगल डी ओ ए हा जर घेतला आणि अँगल सी ओ बी घेतला, हा अँगल आणि हा अँगल कसा तयार झाला आहे, साइड्स फॉर्म ड्यू टू ऑपोजिट रेज, त्याला म्हणायचं ऑपोजिट अँगल्स. ऑल्सो कोणती जोडी होईल, अँगल हा वाला ए ओ सी अँड angle DOB are opposite angles. And important, opposite angles, all angles are always equal. So these are the types of pairs of angles. If you have any doubt, you can contact to us, and if you like this video, please don't forget to subscribe our channel. Thank you for watching this video.